नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपलं सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत खारघर सेक्टर 40 येथील सिडकोचा जो मास हाऊसिंग प्रोजेक्ट आहे त्या ठिकाणी. आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे की या ठिकाणचं काम नेमकं कुठपर्यंत झालेलं आहे आणि साधारणतः हे काम होण्यासाठी किती कालावधी लागू शकतो. कारण बरेच व्ह्यूअर्स आहेत आपले जे पोझिशनची वाट बघताय की घरांचा ताबा कधी मिळणार आहे, ही घरे आपल्याला राहायला कधी मिळणार आहेत याची सगळे वाट बघतायत. आणि म्हणून एक अंदाज घेण्यासाठी की बाबा या घरांचं काम कुठपर्यंत आलेलं आहे हे पाहण्यासाठी आज आपण आलेलो आहोत खारघर सेक्टर 40 या ठिकाणी. आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे की आतमध्ये काम कशाप्रकारे सुरू आहे, किती % किंवा किती टक्के काम झालेलं आहे आणि अजून हे काम पूर्ण व्हायला साधारणतः किती कालावधी लागू शकतो आणि तुमचं घर तुम्हाला मिळण्यासाठी किंवा तुमची चाबी तुम्हाला मिळण्यासाठी साधारणतः किती कालावधी लागू शकतो, या सर्व गोष्टींचा आज आपण आढावा घेणार आहोत आजच्या भागातून. पण मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो, शेअर करायला मात्र विसरू नका. तर हेच सिडकोचा मास हाऊसिंग प्रोजेक्ट आहे ज्या ठिकाणी आपण जाणार आहोत. चला तर आता मी तुम्हाला घेऊन जातोय या इमारतीच्या आतमध्ये आणि पाहूया की नेमकं या ठिकाणचं काम कशा प्रकारे सुरू आहे. चला तर मित्रांनो, सिडकोच्या वतीने ऑगस्ट 2018 मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटाकरिता घणसोली, खारघर, कळंबोली, द्रोणागिरी व तळोजा या ठिकाणी महागृहनिर्माण योजनेअंतर्गत जवळजवळ 14,838 घरांची लॉटरी काढण्यात आली होती. या घरांच्या लाभार्थींना ऑक्टोबर 2020 मध्ये पहिल्या टप्प्यातील 11,000 घरांचा ताबा मिळणार होता. मात्र कोरोनामुळे लॉकडाऊन लागू झाल्यानंतर बांधकाम ठप्प झाले आणि सर्व मजूर गावी गेले. आता जून 2021 पर्यंत ताबा मिळण्याची शक्यता असल्याचे सिडकोने माहितीच्या अधिकारात स्पष्ट केले आहे. रेराने देखील इमारतीचे बांधकाम होण्यासाठी 6 महिन्यांची मुदतवाढ दिली होती. त्यामुळे एप्रिल अखेर घरांचा ताबा मिळेल अशी आशा गृह लाभार्थींना होती. परंतु माहितीच्या अधिकारांतर्गत सिडकोच्या गृहनिर्माण योजनेचे काम सुरू असून जून 2021 पर्यंत ताबा मिळण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे सिडको लाभार्थींची डोकेदुखी वाढली असून लाभार्थींचे आर्थिक गणित कोलमडले आहे. कामं तुम्ही बघताय, इलेक्ट्रिकची कामं सध्या सुरू आहेत, त्याचं काम कुठेतरी सुरू आहे. परंतु जर पुन्हा एकदा जर लॉकडाऊन लागला तर पुन्हा नव्याने ही कामे कुठेतरी थांबू शकतात, खोळंबू शकतात आणि हा ताबा मात्र कुठेतरी पुढे जाऊ शकतो. पण नक्की ताबा कधी होईल या संदर्भात आपण व्हिडिओच्या शेवटी नक्कीच जाणून घेऊया. मित्रांनो, सिडकोने ऑक्टोबर 2019 पासून जून 2021 पर्यंत 6 समान हप्त्यांमध्ये पैसे भरण्यास सांगितले होते. कोरोना काळातही लाभार्थ्यांकडून सिडकोने पैसे वसूल केले. 5,000पेक्षा जास्त लाभार्थीने सिडकोकडे वेळेत पैसे दिले, पण घराचा ताबा न मिळाल्यामुळे त्यांच्यावर आर्थिक बोजा पडत आहे.
सध्या आपण जरी सेक्टर 40 खारघर येथील प्रकल्पाची माहिती पाहत असू, तरीसुद्धा एकंदरीत जी संपूर्ण सिडको महागृहनिर्माण योजना आहे, म्हणजे सन 2018ची जी काही लॉटरी असेल किंवा 19ची जी काही लॉटरी असेल, त्या संपूर्ण घरांची परिस्थिती जवळपास अशीच आहे. फक्त 2018ची जी घरे आहेत, त्यांची जवळ कामे ही पूर्णत्वास आलेली आहेत. परंतु सन 2019 मधील विजेत्यांना आणखी काही काळ घराचं काम पूर्ण होण्यासाठी वाट पाहावी लागू शकते. आता या ठिकाणी जे एकंदरीत आढावा घेता असं लक्षात येतं मित्रांनो, की घनसोली असेल, कळंबोली असेल, खारघर असेल, तळोजा असेल किंवा द्रोणागिरी असेल, येथील घरांचं व्हाईट वॉश झालेलं आहे आणि इमारतीच्या जे कलरचं काम आहे, पेंटिंगचं काम आहे, ते सध्या अनेक ठिकाणी सुरू झालेलं आहे. म्हणजे एकंदरीत सन 2018चे जे विजेते आहेत, त्यांना ताबा मिळण्यासाठी जो कालावधी लागणार आहे, तो मित्रांनो लक्षात घ्या. मी जे कमेंट करतोय किंवा जे मी कमिट करतोय तारीख, ती तारीख माझ्या मते जवळजवळ दसऱ्याच्या आसपास तुम्हाला ह्या घरांचा ताबा मिळू शकते मित्रांनो. कारण सद्यस्थितीत पाहता पुन्हा एकदा आपला जो राज्य आहे ते पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे आणि एकंदरीत आजची परिस्थिती पाहता नक्कीच हा ताबा कुठेतरी दसऱ्याच्या आसपास जाऊ शकतो किंवा दसऱ्याच्या मुहूर्तावर या घरांचं पोझिशन होऊ शकतं, असा एक माझा वैयक्तिक अंदाज आहे. कारण बाहेरची जी कामं आहेत मित्रांनो, म्हणजे गटार आहे, रस्ते आहेत, नाले आहेत, पेवर ब्लॉकची कामे आहे, कंपाऊंड आहे, मेन गेट आहे, ही सर्व कामे अजूनही अपूर्ण आहेत आणि ही कामे पूर्ण व्हायला अजून बराच काळ लागू शकतो. तर मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटपासून कळवा. पुन्हा भेटूया एका नवीन प्रकल्पाच्या ठिकाणी. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद. मित्रांनो, आपण नक्कीच आमच्या दिलेल्या तारखा किंवा सिडकोकडून देण्यात येणाऱ्या तारखा यांना नक्कीच आपण वैतागला असणार. कारण शेवटी जी डेट कमिट केली जाते त्या डेटला पोझिशन मिळत नाही आहे. आणि यापुढे सुद्धा मित्रांनो, जुलैमध्ये जे ताबा मिळणार असं सांगितलं गेलं होतं, त्याच्याबद्दल माझा वैयक्तिक अंदाज असा आहे की हे पोझिशन कुठेतरी दसऱ्याच्या आसपास होऊ शकतं. कारण त्याला कारणीभूत आहे सध्याची कोविडची परिस्थिती.